Happy birthday dear papa. आता मी पण पप्पा झालो. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर हॅपी बर्थडे टू यू आहे. माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे 20 सप्टेंबरला. तर हा आहे 19 सप्टेंबर, म्हणजे ही आहे 19 सप्टेंबरची रात्र आणि साधारण 8:30-9 वाजलेले असतील. स्वयंपाक माझा तिकडे झालेला आहे, फक्त जेवायचं आहे. पण म्हटलं जेवायच्या आधी एक छोटूसा केक बनवायला ठेवूया, म्हणजे गार वगैरे होईल आणि रेडी करून ठेवता येईल मला 12 वाजता, आज रात्री 12 वाजता कापण्यासाठी. तर तो मी रेडी करते. खाणारे आम्ही तिघंच आहोत, स्वरा, मी आणि ते, त्याच्यामुळे छोटूसाच बनवलेला आहे आणि उद्यासाठी मग बनवेल मग मोठा. तर त्याची पण प्रिपरेशन चालू आहे. त्याचाही स्पॉन्ज आत्ताच बनवून ठेवणार आहे, म्हणजे तो छानपैकी गार होईल, सेट होईल, कारण मला ट्रफल बनवायचा आहे. सो त्यासाठी ही सगळी तयारी. सो इकडे सध्या माझा छोटूसा केक रेडी आहे. तुम्ही म्हणाल इतका साधासा, तर गनाश टाकलेला आहे, स्पॉन्ज होता त्याच्यावर, लाईक डोरा केक सारखा. आणि कारण आम्ही दोघे तिघेच आहोत, रात्रीचं 12 वाजता कापणार आहे जस्ट, तर त्याच्यावर बघते तर काय लिहायचं की काय, नाही तर मग असाच असणार आहे. चॉकलेट केक आहे तो. आणि इकडे आपला मोठा केक, व्यवस्थित त्याचा सरफेस बघा कसा प्लेन असा बेक झालेला आहे मस्त. आणि आज मी कुकरच्या डब्यात केला, तर मस्तपैकी बेक झालेला आहे. खाली बटर पेपर आहे. तर याला आता थंड व्हायला असंच ठेवणार आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून देणार. बाकी व्हिप वगैरे मेल्ट होतीये. तर उद्याच याचं जे काय कार्यक्रम असेल ते उद्या दुपारी. आणि आता 12 वाजता आम्ही हा कट करणार आहे छोटूसा केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear papa. आता मी पण पप्पा झालो. काय बोलू? Happy birthday dear Sonny. Happy birthday to you. सरदा. सो अशा प्रकारे आमचं मिडनाईट सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. काल केक कट केलेला आहे रात्री आणि आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत मेन बर्थडेच्या दिवशी. तर इकडे मी गॅसवरच तुरीची डाळ शिजवते सांबारसाठी. मला मेदूवडे करायचे. डाळ भिजत घातलेली सकाळीच उठून, स्वरा स्कूलला गेली तेव्हाच, आणि गरम पाणी वगैरे ठेवले. तुम्ही म्हणा कुकरला का नाही सांबारची डाळ लावली. इकडे चिंच वगैरे भिजवले. तर माझ्याबरोबर असं कांड झालं काल दुपारी की माझा कुकर जो आहे ना तो फुटला, उडाला असा थोडासाच, बट मी वाचले ॲक्च्युली, नाही तर मग आज चांगलाच बर्थडे झाला असता. त्याची ना रिंग फाटली, कारण त्याचं असं की वाटाणे शिजायला टाकले होते मोकळेच असे की कुकरमध्ये, आणि वाटाण्याचं जे कवर असतं ना ते म्हणजे वर येऊन ते कवर असे वेगळे होतात, तर ते शिट्टीमध्ये फसून राहिलं आणि एअर पास व्हायला जागा नाही झाली. बट म्हणजे देवाच्या कृपेने असं की गॅस मी बंद केला, म्हणजे 4थ्या-5व्या शिट्टीला गॅस बंद केला आणि बेसिनकडे वळाले आणि तितक्यात ते कुकरचं झाकण वर आलं, कारण एअर खूप भरली असेल त्यामध्ये. म्हणजे लकीली गॅस बंद केला. जर गॅस त्या म्हणजे एक 5-6 सेकंदाचाच गॅप होता, त्याच्यात जर चालूच असता शेवटचा, तर आज चांगला बर्थडे झाला असता. ते बनतायत माझे मेदूवडे. तुम्ही म्हणताल मेदूवडे कुठे, ते तर फक्त गोल गोल भजी दिसत आहेत. तर माझं मेदूवड्याचं जे पीठ आहे ना ते पण पातळ होऊन गेलं. म्हणजे असं होतं घाईच्या कामात किंवा असं काही चांगलं करायला गेलं ना कधी कधी, तर सगळी गडबड होऊन जाते. तर थोडंसं पातळ झालेलं आहे आणि मी हातावरच घेऊन असे होल पाडून त्याला टाकते. मी काय असं साचा, मशीन, चमचा, झाऱ्या काहीच वापरत नाही. हातावर घेते आणि वडे पाडते, म्हणजे छोटे छोटेच, आणि दरवेळेस करते असेच. छान होतात. यावेळी पण छानच झालेले आहेत. बाकीचं सगळं छान झालेलं आहे, फक्त थोडंसं पीठ पातळ झालं. आणि मला असं वाटलं की आज बर्थडे आहे तर साहेब निवांत जातील जरा, बट नाही, साहेबांना सकाळीच कॉल आलेला आहे आणि महत्त्वाचं काम आलेलं आहे. त्याच्यामुळे लवकर कर. आणि मला घाई गेली ना, कोणी असं डोक्यावर बसलं की मग आणखीनच गडबड होते. तर चला जाऊ द्या, जे काय केले ते प्रेमाने केले. हे बघा हे छान छान वडे झालेले आहेत. पहिलं एक टर्न त्यांना देऊन टाकते आणि नंतर मग खा बजे असं. तर चला बाबा. सो आमचे साहेब आत्ताच आवरून नटून थटून गेलेले आहेत आणि शेवटी त्यांनी त्यांच्या आवडीचाच शर्ट घातलेला आहे. त्यांना जो म्हणजे त्यांनी स्वतःसाठी घेतला होता तो. 2 शर्ट घेतले होते, थोडेसे जीन्स
शर्ट असं जीन्स टाईपमध्ये, तर ते. आणि मी त्यांना मी घेतलेला तो दाखवला शर्ट, तुम्हाला मी दाखवते आता. इतका सुंदर आहे, बट कुर्ता टाईपमध्ये आहे आणि त्यांना आउट ऑफ द बॉक्स असं आवडतच नाही काही असं. म्हणजे जे रेग्युलर आहे ना त्यांचं शर्ट, बस तेवढंच. आणि म्हणजे असं एक आपण म्हणतो ना थोडंसं कुर्ता टाईपमध्ये किंवा वेगळ्या टाईपमध्ये, तर असं अजिबात ट्राय करायलाच मागत नाही माणूस. बट तरी मी आता त्यांना बघू थोडंसं रिक्वेस्ट करणार की घाला बाबा बर्थडे पुरतं निदान तरी. तर एक शर्ट त्यांचा आता इस्त्री करायचा आहे मला. आणि दुसरा हा मी तुम्हाला दाखवते. हा कुर्ता टाईपमध्ये आहे. यामध्ये कलर मला माहिती नाही, थोडंसं व्हॅरी करतं. असं लिंबू कलर आहे आणि त्याला पॉकेट पण आहे. म्हटलं कसं विदाऊट पॉकेट आवडत नाही, मध्ये मुलींसारखा कुर्ता दिसून जातो. तर असा हा कुर्ता आहे आणि याला इथपर्यंत 3-4 बटन्स दिलेले आहेत. तर खूप म्हणजे घातल्यावर त्यांनी खूप सुंदर दिसत होता ब्लॅक जीन्सवर. बट तरी पण नाही मला ही स्टाईल आवडत नाही आणि अमुक ढमुक. तर आता रात्री परत एकदा सांगते की घाला नाही तर नाही. म्हणून मी त्यांना ना 4-5 वर्षापूर्वी म्हणजे 4-5 वर्ष नाही 5-6 वर्ष झाली मी त्यांना शर्ट वगैरे घेतच नाही, वेगळं काहीतरी घेते. कारण त्यांना मी घेतलेलं शर्ट अजिबात आवडतच नाही. काय माहिती का, मी एवढं छान माझी एकदा मला माहिती आहे त्यांची चॉईस सोबर सिम्पल आहे, तसंच मी घेते. बट तरीही माझ्या आवडीचं नाही घालणार, थोडंसं हट्टी माणूस. बरं जाऊ द्या, ठीक आहे, काय हरकत नाही. बघते आता मी जर घातलं तर, म्हणजे बोलून तर गेले ठीक आहे जर घालेल तुझ्यासाठी रात्री. तर बघू रात्री सेलिब्रेशन. चला बाबा आता भूक लागली, आता मी खाऊन घेते. स्वरा पण आता लवकर येईल, तिची एक्झाम आहे. हां मी सांगितलं का आजपासून तिची एक्झाम सुद्धा सुरू होतीये. सो आज SSTचा काहीतरी तिचा पेपर आहे आणि ती 11:30-12:15 येऊन जाईल. आलेला आहे आणि मस्त असा थीम केक म्हणू शकतो आपण याला, छान असा मेसेज देणारा. सो असं आहे आणि माझं लास्ट काम चालू आहे. सो दाखवू शकतेस, हे बघा कस्टमाइज असा केक. अजून बाकी आहे, थोडंसं काहीतरी लिहायचं आहे. बट हे आपण म्हणतो ना पझल जसं, तर हजबंड इथून SON सन आणि इथे DAD डॅड, पप्पा पण लिहिता आलं असतं. बट छोटं शॉर्ट अँड स्वीट असं केलेलं आहे. आणि साईडला मी इकडे चॉकलेट्स लावते फक्त आता, जास्त म्हणजे हे नाही केलं कारण मला सिम्पल सोबर केक ठेवायचा होता. सो अशा प्रकारे हा केक केलेला आहे. आणखी थोडंसं फायनल त्याचं फिनिशिंग राहिलेलं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. इकडे रेडी, स्वरा तिकडे मागे रेडी आहे. आणि हा जो ड्रेस आहे तो मी वेअर केलेला आहे. स्वराने आणि मी जो डान्स केला होता, इंस्टाग्रामला पोस्ट केला, आय थिंक यूट्यूबला पण पोस्ट केला, झमकुडीचा बसून तो ॲक्ट केला होता आम्ही. त्यानंतर मी हा पहिल्यांदा म्हणजे तो घेतला तेव्हा घातला होता पहिल्यांदा आणि आज दुसऱ्यांदा घातलेला आहे मिस्टरांच्या बर्थडेला. आणि मॅच केलेलं आहे यावर हे ऑक्सिडाईजचं मंगळसूत्र छोटं आणि त्याला हे मॅच केलेले आहेत कानातले. सो असा काहीसा माझा साधा सिंपल पण छान असा क्यूट असा लुक मी केलेला आहे. पूर्ण ड्रेस मी तुम्हाला दाखवते. ही ओढणी आणि हा ड्रेस आहे ना मला पूर्ण असा लेंथनी येत नाही आहे, थोडासा शॉर्ट आहे. तर त्याच्या खाली मी फुल फ्लेअरवाली म्हणजे स्कर्ट सारखी जी प्लाझो असते एकदम पूर्ण घेर असतं तिला, तर ती केलेली आहे. ती थोडी खाली दिसतीये बट यावर ब्लॅकच आहे ना, एकदम मॅच होऊन गेलेली आहे. सो असा माझा ड्रेस पूर्ण दिसत नाही का.
स्वरा काय मला हेल्प करणार नाही, त्याच्यामुळे आत्मनिर्भर, मी एक आत्मनिर्भर ब्लॉगर आहे. सो इकडे बर्थडेची तयारी झालेली आहे. मस्त मस्त ब्ल्यू थीम, ब्ल्यू कलरचे बलून्स लावलेले आहेत, ब्ल्यू व्हाईट ब्लॅकमध्ये. आणि यस, काही जणांना प्रश्न पडलेलाच असेल की दरवेळेस हे काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत बलून्स वगैरे लावून असं डेकोरेशन वगैरे करून बर्थडे साजरे करतात लहान मुलांसारखे. तर पहिली गोष्ट तर आम्हाला आवडतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इझीवाली, की माझा जो भाचा आहे, माझ्या नंदेचा मुलगा, तर तो इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे त्याच्या ऑर्डर्स घ्यायचा, तर त्याच्याकडे ते बलून ब्लो करायची, फुगवायची ती मशीन आहे मोठीवाली. तर तेही सोपं जातं. फक्त आम्हाला मग काय 50-100 रुपयाचे बलूनच आणावे लागतात, आणि एक फील येतो, छान वाटतं. बर्थडे आहे, छोट्याचा असो किंवा मोठ्याचा असतो, प्रत्येकाला आपला बर्थडे आवडतोच. सो आम्ही ते करत असतो, घरच्या घरीच होऊन जातं ते. त्याच्यासाठी आम्ही काही दुसरीकडे कोणाला ऑर्डर द्यायची वगैरे असं काहीच नसतं, आम्हीच ते करून घेतो. ती मशीन आहे म्हणून आम्हाला ते सोपं जातं आणि छान वाटतं. सो मस्तपैकी इकडे बिर्याणीचा बेत आहे, रेडीमेड आणलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोणाच्याही बर्थडेच्या दिवशी आम्ही काही राबत बसत नाही, एन्जॉय करायचा डे असतो. आणि आमच्याकडे चुकीची गोष्ट होते म्हणजे ती फक्त की आता आम्ही रूलच पाडलेला आहे की आधी जेवून घ्यायचं, कारण माझे मिस्टर ऑफिसवरून 10-10:30 येतात. बर्थडे असो, कोणाचाही असो, नाही तर काहीही असो, 10-10:30 शिवाय ते घरी टच होतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना लागलेले असतात भुका. सो सगळे आधी जेवून घेतात, आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वीट डिशसारखं निवांत केक कापतो. कारण कसं, मग केक कापायला घेतला का पुन्हा त्याच्यात 1 तास जातो, फोटो सेशन, आरती, हे ते औक्षण वगैरे. सो त्याच्यामुळे आधी जेवण, पेटपूजा, फिर कामदूजा असं आम्ही करून घेतो. सो इकडे आता यांना औक्षण वगैरे करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाले दुसरं कोण बसलेलं आहे, तर म्हणजे आत्ता तर हेच आहेत माझे मिस्टर, आणि दुसरे ते म्हणजे आमचा भाऊ म्हणता येईल, एक ओळखीचेच आहेत, रिलेटिव्ह पण म्हणता येईल. तर त्याचाही बड्डे होता, सचिन नाव आहे त्याचं. तर माझ्या नंदेंनी त्याला भाऊ मानलेला आहे. सो तोही आला होता, त्याचा बड्डे आम्ही मग एकत्र सेलिब्रेट केलेला आहे. सो अशा प्रकारे छान आमचा बर्थडे सेलिब्रेट होत आहे. तुम्हीही एन्जॉय करा. तर हा शर्ट मी त्यांच्यासाठी, म्हणजे शर्ट टाईप कुर्ता आहे, तर तो त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलेला आहे. बघा बरं किती छान वाटतोय. आणि ते घालायला नाही म्हणत होते, बट नंतर त्यांना मग सांगितलं की बाबा घाला प्लीज. तर मग त्यांनी मस्तपैकी हा शर्ट वेअर केलेला आहे, आणि छान वाटतोय ना, सांगा बरं तुम्ही. Happy birthday to you, happy birthday dear सचिन. आणि हा चला हाँ चलो ट्रफल हो मी आहे ना. सो अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीटमध्ये तुम्हाला मी बर्थडे सेलिब्रेशन दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घरी. तर कारण दुसऱ्या दिवशी स्वराचा पेपर होता, बट जाता जाता आम्ही उशिरा तसे आलो होतो, बट जाता जाता पुन्हा 12:30 तर वाजलेलेच आहेत. सो पहिले दीदींना ड्रॉप करू आणि मग घरी. दाखव मला ये. ॲक्शन कर ना तिची, निक्कीची ॲक्शन कर, नीट नीट कर. पागल झालंय का तू? कर ना तुझं. काय प्रकाश, पागल झालाय का?
असं कर बाय बाय.